पांढरे केस म्हणजे नक्की काय? स्ट्रेस, पित्त, अपचन, लाईफस्टाईल, वय, अनुवंशिकता की अजून काही? आजकाल 30व्या वर्षी पांढरे केस हे अगदी कॉमनच झालेलं आहे. म्हणजे 15-16व्या वर्षी सुद्धा पांढरे केस दिसतात. डाय लावून पांढरे केस लपवून चालणार नाही. तर आपल्याला याच्या कारणाचा शोध घेतला पाहिजे, म्हणजे आपण यावर योग्य उपचार घेऊ शकू. आयुर्वेदामध्ये याला पालित्य असं म्हणतात. अकाली केस पांढरे होणे याचा आयुर्वेदामध्ये संबंध पित्तदोष, वातदोष, रक्तदोष आणि धातुक्षय, धातुवाग्नी, धातुपोषण याच्याशी संबंधित आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा बेरी. ऊर्जा वेलनेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण हेअर ग्रेइंग म्हणजे अकाली केस पांढरे होणे याची कारणं आणि आयुर्वेदातले अगदी चांगले इफेक्टिव्ह उपाय यामध्ये बघणार आहोत. पांढरे केस प्रीमॅच्युअर ग्रेइंगची कारणं बघूयात. क्रोध, राग, चिडचिड, स्ट्रेस, शोक, रात्री जागरण, आहारामध्ये तिखट, आंबट, खारट हे जास्त असणे, अपचन, आमनिर्मिती, सन एक्सपोजर, केमिकल्स जास्त प्रमाणात वापरणे, अनुवंशिकता, मेलॅनिन निर्मिती कमी होणे, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस, विटॅमिन B12, आयर्न, कॉपर याची डेफिशियन्सी, थायरॉइड इम्बॅलन्स, हॉर्मोनल इम्बॅलन्स अशी बरीच कारणं आहेत ज्याच्यामुळे पांढरे केस किंवा प्रीमॅच्युअर ग्रेइंग हे होऊ शकतं. आता ही कारणं ऐकल्यावर तुम्हाला समजलं असेल की केस जर का अकाली पांढरे होत असतील तर त्यासाठी फक्त डाय लावून चालणार नाहीये. तर त्याचं तुमचं कारण काय आहे हे शोधलं पाहिजे आणि त्यावर उपाय केला पाहिजे. मी नेहमी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये आतापर्यंत सांगत आलेली आहे की तुमची कोणतीही सौंदर्य समस्या असू दे ती फक्त बाह्य कारणामुळे ही नसते, तर आपल्या इंटरनल सिस्टमिक काही ना काही हे बिघाड असतात, चेंजेस असतात, इम्बॅलन्स असतात आणि त्यामुळे आपल्याला त्याचं एक स्वरूप, आपली सौंदर्य समस्या हे दिसत असतं. आता आपण कोणत्या कारणामुळे काय होतं हे बघूयात. क्रोध, शोक ह्याच्यामुळे पित्त आणि वात हे झपाट्याने वाढतात, बिघडतात, किंवा आपण म्हणूयात उलट सुद्धा होतं की आपल्याला पित्त आणि वात ह्याचा जेव्हा इम्बॅलन्स होतो तेव्हा सुद्धा क्रोध आणि शोक हे लक्षणंही आपल्याला दिसतात आणि यामुळे भ्राजक पित्तावर परिणाम होऊन पांढरे केस हा त्याचा एक दृश्य परिणाम आपल्याला दिसतो. ताणतणावामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हा वाढतो आणि त्याचा परिणाम म्हणून मेलॅनोसाइट पेशींचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. कॉर्टिझॉल या स्ट्रेस हॉर्मोनमुळे केसांच्या मुळांपर्यंत पोषण पोहोचत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला बरेचसे हेअर प्रॉब्लेम्स हे दिसतात आणि त्यातलाच एक म्हणजे केस पांढरे होणं. रात्री जागरणाने आयुर्वेदानुसार वात आणि पित्तची दृष्टी होत असते. रात्री शरीराचं रिपेअरिंग चालू असतं आणि जेव्हा जागरण होतं तेव्हा धातू पोषण हे नीट होत नाही आणि अस्थि आणि मज्जा धातूंचं नीट पोषण न झाल्याने, ते क्षीण झाल्याने ग्रेइंग हा एक इफेक्ट आपल्याला दिसून येतो. तिखट, आंबट आणि खारट हे पदार्थ जास्त खाल्ल्याने, म्हणजे इथे आपण घेऊयात की पॅकेट फूड की जे आपण फोडून खातो, चिप्स आले त्याच्यामध्ये, बरेचसे पॅकेट फूड याच्यामध्ये खारट, तिखट हे जास्त प्रमाणात हे असतं. यामुळे काय होणार आहे, पित्त आणि रक्त याची दृष्टी होणार आहे, उष्णताही वाढणार आहे आणि यामुळे सुद्धा पांढरे केस होण्याची शक्यता ही वाढणार आहे. अपचन, आमदोष यामुळे पोषक तत्व हे केसांच्या मुळापर्यंत पोचत नाही, म्हणजेच प्रत्येक धातूपर्यंत पोषक तत्व व्यवस्थित जाण्यासाठी पचन हे चांगलं असायला हवं. म्हणजेच तुमचं पचन, गट हेल्थ ही समजा चांगली असेल तरीही आपण केस अकाली पांढरे होण्यापासून टाळू शकतो. जास्त सन एक्सपोजर किंवा UV रेजमुळे ऑक्सिडेटिव्ह डॅमेज हे जास्त प्रमाणात होतं आणि त्यामुळे मेलॅनिन हे लवकर कमी होतं. हेअर प्रोडक्ट्स ही बाजारामध्ये खूप अवेलेबल आहेत आणि हेअर प्रॉब्लेम्स म्हणजे एकाच माणसाला हे वेगवेगळे असतात. डॅन्ड्रफ आहे, केस गळतायत, फ्रिझी हेअर आहेत, त्यामुळे वेगवेगळे हेअर प्रोडक्ट्स हे वापरले जातात. म्हणजेच आपण जास्तीत जास्त केमिकल्स हे वापरतोय आणि याचाच परिणाम म्हणून हेअर रूट्स डॅमेज होतात, स्काल्प डॅमेज होतो, ड्रायनेस, स्काल्प इरिटेशन, इन्फ्लमेशन आणि हेअर ग्रेइंग. अकाली केस पांढरे होण्यामध्ये अनुवंशिकता हेही एक कारण असू शकतं आणि ते अगदीच न टाळता येण्यासारखं आहे. पण आत्ता जी काही कारणं आपण बघितली ही कारणं नक्कीच टाळता येण्यासारखी आहेत किंवा आपण ह्याच्यावर नक्कीच काम करू शकतो. आयुर्वेदामध्ये हेअर ग्रेइंगवर अतिशय चांगले उपाय सांगितलेले आहेत. इंटरनल मेडिकेशन्स पण आहेत, एक्सटर्नल पण आहेत. तर यापैकी आज आपण 4 उपाय बघूयात. त्यामध्ये शिरोभ्यंग, शिरोधारा,
नस्य आणि पादाभ्यंग. सगळ्यात चांगला, सोपा, करता येण्यासारखा उपाय म्हणजे शिरोभ्यंग. आणि अर्थात ही आपली परंपरा सुद्धा आहे, डोक्याला तेल लावणं, हेड मसाज. भृंगराज किंवा माका ही वनस्पती ग्रेइंग कमी करण्यासाठी म्हणून सर्वोत्तम औषधी वनस्पती आहे. यामुळे केसांच्या मुळाशी असलेलं पित्त शमन होतं. अँटीऑक्सिडंट आहे. अँटीऑक्सिडंट हेअर फॉलिकल स्टिम्युलेशन, अँटी इन्फ्लमेटरी आणि हेअर डार्कनिंग इफेक्ट हे संशोधनामध्ये दिसून आलेलं आहे. त्यामुळे ज्यामध्ये ताजा माका रस हा वापरलेला आहे असं औषधी तेल हे हेड मसाजसाठी समजा वापरलं तर आपल्याला खूप चांगले रिझल्ट हे दिसून येतात. त्याचबरोबर तेलामध्ये समजा आवळा, ब्राह्मी, जटामासी ह्या समजा वनस्पती असतील तर आपल्याला अजून चांगले ॲडेड ॲडव्हान्टेजेस मिळतात. म्हणजेच स्ट्रेस, उष्णता, इन्फ्लमेशन ह्या गोष्टी सुद्धा कमी व्हायला लवकर मदत होते. आठवड्यातून 2 वेळा तरी अगदी व्यवस्थित हेड मसाज हा झाला पाहिजे. यामुळे केसांच्या मुळाशी चांगल्या पद्धतीने पोषण होतं आणि जी आपण कारणं बघितली अकाली केस पांढरे होण्याची, ती कारणं कमी व्हायला लवकर मदत होते. हेड मसाज कसा करायचा ह्याचा आपण एक व्हिडिओ तयार केलेला आहे. म्हणजे तेल कसं लावायचं किंवा मसाजचे वेगवेगळे स्ट्रोक्स हे काय असले पाहिजेत हे आपण त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा, म्हणजे तुम्हाला योग्य प्रकारे हेड मसाज कसा करायचा आहे हे समजेल. हेअर ग्रेइंगवर अजून एक इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आहे, ती म्हणजे शिरोधारा. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी केली सुद्धा असेल किंवा बऱ्याच जणांना माहिती सुद्धा असेल. शिरोधारामध्ये आपण कपाळावरती तेलाची धारा ही सोडतो. याच्यामध्ये आपण औषधी तेलच वापरतो. जसं मी मगाशी शिरोभ्यंगमध्ये सांगितलं, स्पेशली हेअर ग्रेइंगसाठी आपण माका, आवळा, ब्राह्मी, जटामासी ह्या औषधी वनस्पती असलेलं तेल वापरतो. तर त्याच तेलाची धारा आपण शिरोधारामध्ये आपण करू शकतो. यामध्ये विशिष्ट ठिकाणी म्हणजे कपाळावरती आज्ञाचक्रावर किंवा थर्ड आय या पोझिशनला आपण शिरोधारा ही करत असतो आणि याचे अतिशय चांगले रिझल्ट्स हे आपल्याला दिसून येतात. तैलधारा असते तशीच तक्रधारा सुद्धा आपण ह्याच्यामध्ये करू शकतो. कोणाला कोणती करावी हे अर्थात तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि शिरोधारा ही प्रोसिजर तुम्हाला क्लिनिकमध्ये जाऊनच करावी लागते. त्यामुळे तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट केलं तर तुमच्यासाठी योग्य तेल कोणतं आणि तुम्ही आत्ताच्या तुमच्या कंडिशनला शिरोधारा करू शकता का नाही हेही ते तुम्हाला नक्की सांगतील. मानसिक ताण, क्रोध, चिंता यावरती शिरोधाराचा खूप चांगला परिणाम हा आपल्याला दिसून येतो. वीकेंड रिलॅक्सेशन म्हणून तुम्ही शिरोधारा नक्की एकदा ट्राय करून बघा आणि त्याचे काय इफेक्ट तुम्हाला जाणवतायत हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हेअर ग्रेइंगवर अजून एक इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आहे, ती म्हणजे नस्य. नाकामध्ये औषधी तेल किंवा तूप हे टाकणे. नस्य ही ट्रीटमेंट ऊर्ध्वजत्रुगत म्हणजे डोक्याच्या रिलेटेड जे काही आजार असतात त्याच्यासाठी करण्यासाठी नस्य ही ट्रीटमेंट ही सांगितलेली आहे. आणि केसांच्या मुळाशी चांगलं पोषण मिळण्यासाठी म्हणून नस्याचा खूप चांगला उपयोग होतो. नस्य ही प्रोसिजर एकदा तुम्ही बघितली किंवा शिकून गेलात तर तुम्ही ती घरच्या घरी अगदी व्यवस्थित करू शकता. याच्यामध्ये आपल्याला नेक जी आहे ही 45 डिग्रीजमध्ये टिल्ट करून ठेवायची आहे आणि दोनही नॉस्ट्रिल्समध्ये, नाकपुड्यांमध्ये 2-2, 4-4 थेंब आपण औषधी तेलाचे हे टाकायचे आहेत. एक 5 मिनिटं त्याच पोझिशनमध्ये थांबायचं आहे आणि मग आपण मान सरळ केली तरी चालणार आहे. नाकामध्ये औषध टाकल्यावर लगेचच समजा मान सरळ केली तर ते सगळं औषध आपल्या घशामध्ये उतरतं आणि त्याचा जो आपल्याला इफेक्ट हवा आहे तो तेवढ्या प्रमाणामध्ये मिळत नाही. आता घरच्या घरी करतोय म्हणून मी सांगितलं की 2 किंवा 4 ड्रॉप्स. जेव्हा आपण ही प्रोसिजर क्लिनिकमध्ये करतो तेव्हा आपण 40, 50, 100 ड्रॉप्स पर्यंत आपण एका नाकपुडीमध्ये सुद्धा आपण टाकू शकतो. आणि ह्याचीही काही एक प्रोसिजर आहे की आधी आपण फेसला पूर्ण मसाज करतो, हलकी स्टीम देतो, मग नस्य करतो आणि मग पुन्हा आपण स्टीम आणि हलका मसाज करतो. आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण करतो तेव्हा ती एक नस्य प्रक्रिया आहे, पंचकर्मातली आहे आणि त्याचा इफेक्ट हा आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. नस्यासाठी आपण पुन्हा भृंगराज तेल, ब्राह्मी तेल किंवा अणू तेल, पंचेंद्रिय वर्धन तेल किंवा काही औषधी सिद्ध तूप सुद्धा आपण वापरू शकतो. अकाली केस पांढरे होणे यावर अजून एक इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आहे, ती म्हणजे पादाभ्यंग म्हणजेच तळपायाला अभ्यंग करणे. रोज रात्री 5 मिनिटं तळपायाला अभ्यंग केला तर वातशमन चांगल्या पद्धतीने होतं, स्ट्रेस हा चांगल्या पद्धतीने कमी होते, झोप ही गाढ शांत लागते आणि उष्णता कमी होते. आणि या सगळ्याचा इफेक्ट म्हणजे
अकाली केस पांढरं होणं आपण टाळू शकतो. तळपायाला लावण्यासाठी बरेच पर्याय आहेत. त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शतधौत घृत. उष्णता ही चांगल्या पद्धतीने कमी होते. ज्यांची उष्ण प्रकृती आहे, पित्त जास्त आहे, शरीरामध्ये ओव्हरऑलच उष्णता ही खूप जास्त प्रमाणात असते, त्यांच्यासाठी शतधौत घृत हे खूप चांगला पर्याय आहे. रोज रात्री ते 5 मिनिटं तळपायाला शतधौत लावलं तर उष्णता ही बऱ्याच चांगल्या प्रमाणामध्ये कमी होऊ शकते. अशा प्रकारे जर का तुम्ही शिरोभ्यंग, नस्य आणि पादाभ्यंग हे तुमच्या दिनचर्येमध्येच जर का आणलं तर अकाली केस पांढरे होण्यापासून नक्कीच टाळले जाऊ शकतात. आणि शिरोधारा हे कर्म समजा तुम्ही आठवड्यातून एकदा, महिन्यातून एकदा त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने हे समजा तुम्ही घेतलं तर नक्कीच हेअर ग्रेइंग हे तुमचं टाळलं जाईल, किंवा आता जे तुम्हाला हेअर ग्रेइंग आहे ते सुद्धा अजून वाढणार नाही, प्रिव्हेंट होईल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचे हेअर ग्रेइंग संदर्भात काही प्रश्न असतील तर तेही कमेंटमध्ये विचारा. त्याची उत्तरं देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर नक्की करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.